अविश्वास प्रस्तावावेळी सुप्रिया सुळेंनी भाषण का केलं नाही? सुप्रिया सुळेंच्या या मौनाचा अर्थ काय, असा प्रश्न आम्ही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना विचारला। त्यावेळी सुप्रिया सुळे एका विवाह सोहळ्यासाठी मुंबईला होत्या असं उत्तर त्यांनी दिलं। तर अजित पवार मात्र म्हणाले की सुप्रिया सुळे दिल्लीतच होत्या। अविश्वासदर्शक ठरावावेळी सुप्रिया सुळे लोकसभेत उपस्थित होत्या। हे कॅमेराने टिपलंय। झी 24 तासकडे त्याची दृश्य देखील आहेत। असं आहे की विरोधी पक्षाच्या वतीने जी भाषणं ठरलेली ती सगळी भाषणं झाली। प्रफुल्ल पटेल यांच्या घरी लग्न असल्यामुळे मला वाटतं की पवार साहेब, सुप्रियाताई सगळेच मुंबईत होते काल संध्याकाळी। मला वाटतं की जे ठरलेलं त्याप्रमाणे सगळ्यांची भाषणं झाली आणि शेवटी उल्लेख करताना संसदीय पद्धत आहे ती बोलण्याची। त्याचा अर्थ असा होत नाही की कोणी कुठल्या बाजूला गेलं। शेवटी मी विचारतो, आपले हे आपले असं म्हणतातच, ती पद्धतच आहे बोलण्याची। त्याच्यातनं आपण वेगळा अर्थ काढण्याचा काही प्रश्न नाही। सुप्रिया तिथं होती, सगळेजण तिथं होते। त्याच्यानंतर ते सगळं संपल्यावर सुप्रिया मुंबईला यायला निघाली, कारण मस्जिद मेमन आत्ता मला भेटले। मस्जिद मेमननी पण सांगितलं शिवसेनेचे आणि बाकीचे खासदार शेवटच्याच विमानाने काहीतरी 12:30-1:30ला काहीतरी कुठलं एअर इंडियाचं विमान असतं त्यांनी त्या ठिकाणी निघाले। त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच अविश्वास ठरावाला पाठिंबा दिलेला होता। आत्ता पवारसाहेब हे आमचे सर्वोच्च नेते, साहेबांनी पण काय भूमिका मांडली ही आमच्या सर्व पक्षाची भूमिका आहे, हे आपण गृहीत धरा। त्याच्यामध्ये पक्षाचे सगळे खासदार तिथं होते।